श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 142। पार्वतीबाई स्वामींचे पाय धरून चक्क त्यांच्या पायावर लोटांगण घालून दोघींनी रडून आकांत केला होता। इतरही भक्तजन द्रवले होते। स्वामी मात्र पोट धरून हसत होते। त्यांनी कुत्र्याला हाक मारली होती, मोत्या। मोत्या लगेच शेपूट हलवीत स्वामींसमोर हजर झाला। आदेशासाठी तो स्वामी समर्थांच्या तोंडाकडे पाहत असताना स्वामी समर्थ म्हणाले, मोत्या, जाओ उसको लेकर आओ। स्वामीने असा आदेश देता सारे काही ठाऊक असल्याप्रमाणे मोती कुत्रा निघाला। सर्वांना त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले, जणू की काही मोती कृत्याला ठाऊक आहे की बावडेकर पुराणिक कुठे बसला आहे। त्या बिचाऱ्या काही हंबरत होत्या, दावे तोडण्याचा प्रयत्न करीत होत्या। त्या निश्चिंतच घाबरल्या होत्या। एक कसाई एक एक गाय आडोशाला नेऊन निर्दयपणे त्यांची हत्या करीत होता। पुन्हा ते दृष्ट पाहून बंद पापण्याआड दृष्टीपलट दिसताच बावडेकर गोंधळून गेला। आपण स्वामी समर्थांचा जप करीत असताना आपणास सारखे सारखे हे दृष्ट का दिसावे त्याला उमगत होते। बावडेकर अस्वस्थ झाला होता। अर्थात त्याचे अस्वस्थतेचे कारण ते स्वप्न नव्हते, तर स्वप्नात दिसणारा कसाई होता। तो कसाई साधारण त्याच्यासारखाच दिसत होता। बावडेकर पुन्हा स्वामींचे जप करू लागला। मोती कुत्रा तेथे पोचला आणि बावडेकराचे दातात पकडून खेचण्यास सुरुवात केली। बावडेकरला उमजले होते की मोती कुत्रा स्वामींच्या सांगाव घेऊन आला आहे। घाईघाईने बावडेकर मोती कुत्र्या पाठोपाठ स्वामींसमोर आले होते। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून त्याच्या डोळ्यातून गळा अश्रू वाहू लागले। पार्वतीबाई आणि लक्ष्मींची ही अवस्थाच वेगळी नव्हती। बावडेकर स्वामींना साष्टांग घातला होता। यावेळी त्याच्या मस्तकाने स्वामींच्या चरणाला स्पर्श केला होता। स्वामी म्हणाले, निश्चयाचेच बळ तुका म्हणे त्याची फळ। स्वामीने राग न धरता यावेळी पुराणिक भावाला बसायला सांगितले होते। किती गायीचे वध केलास रे तू गाढवा। स्वामी म्हणाले होते, तुझ्यासारख्या पापाला कसे कोण जवळ करणार। स्वामीने आपला पुरंजवर आपणास दाखवला याची जाणीव होऊन बावडेकर स्वामींच्या पायालाच मिठी मारली होती। ज्या गायीचा तू वध केलायस त्यापैकी एकीने त्यात जन्मी तुला पोचले। स्वामीने अप्रत्यक्षपणे गंगामाईचा उल्लेख केला होता। स्वामींचे चरण आपले अश्रूने धुवून काढीत बावडेकर म्हणाला, स्वामी, लेकराला क्षमा करा, लेकराचा उद्धार करा। स्वामी निर्मळ हसले होते। उठ पुराणिका, तुझ्या आचरणाने तू पापी झाला होतास। त्यामुळे तुला या जन्मी दुखणे आणि दारिद्र्य ते गंजून गेले आहेस। आता स्वतःच्याच आचरणाने तू स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार कर। पुराणिक बावडेकर स्वामींसमोर नतमस्तक झाला होता। त्यानंतर आपले उर्वरित आयुष्य बावडेकर पुराणिकाने स्वामी भक्तीत घालवले। तो नियमित पोथी सांगण्याचे स्वामी समोर बसू लागला आणि सर्वांना त्यांना कधीही हकलून दिले नाही, पुराणिक पोथी वाचल्याशिवाय। आता स्वामी म्हणत होते, निश्चयाचं फळ तुका म्हणे तोची बळ। ही कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय।